नमस्कार. इथं मी केलं आहे मस्त अशी शेंगदाण्याची आमटी आणि वरईचा भात. तर शेंगदाण्याची आमटी मी कशी केली हे तुम्ही नक्की बघा. वेगळ्या पद्धतीने केली आहे आणि अशी आमटी खूप छान होती. तर आधी काय केलं मी, आधी वरईचा भात करायला मी आदण फोडणीला टाकलं. त्याच्याकरता तुपाची फोडणी केली, त्याच्यामध्ये जिरे आणि मिरच्या घातल्या आणि हे पाणी घातलं आणि मग मीठ आणि लाल तिखट आणि इकडे मी तांदूळ छान भिजवून घेतले होते. हे वरईचे तांदूळ धुवून आणि भिजवून ते त्याच्यामध्ये घातले. आणि आता चला हे इकडे वरई शिजते ना, तोपर्यंत इकडे मी शेंगदाण्याच्या आमटीची तयारी केली. तर नक्की बघा मी कशी करते आमटी. मिक्सरच्या भांड्यात मी हे भाजलेले शेंगदाणे घेतले आणि त्याच्यामध्ये जिरे घातले. ते छान होते, असे जिरे घालून मिक्सर केले ना तर मस्त लागते. आणि आता त्यातलं थोडंसं कूट मी वाटीत बाजूला काढून घेतलं आणि बाकीच्या राहिलेल्या कुटामध्ये मी पाणी घातलं. आणि हा उकडलेला बटाटा आहे बरं का, तो थोडा थोडा कुस्करून मी त्याच्यामध्ये घातला. असं 2 वेळा करून घेतलं आणि पाणी घालून असं मस्त मिक्सर करून पेस्ट करून घेतली. आणि हे बघा मस्त झाले, हे असं छान मिश्रण झालेलं आहे. थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये. आता फोडणीची तयारी केली. त्याच्याकरता मी तूप घेतलं, तुपामध्ये जिरे आणि मिरच्या घातल्या आणि त्याच्यामध्ये हे छान केलेलं मिश्रण घातलं आणि नंतर मीठ, लाल तिखट आणि आमसूल घालायचं बरं का. आमसूलाने आमटी खूप सुंदर लागते, अशी आंबट गोड. आणि थोडीशी साखर घालायची. साखर घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये, तर ते दाखवायचं राहिलं. आणि आता कोथिंबीर घातली की आमटी रेडी होते. तर बघा इकडे वरईचा माझा भातही तयार झालेला आहे छान असा, आणि तो झाकून ठेवला थोड्या वेळ मी. आणि बघा इथं मस्त आमटी उकळती आहे. तर अशी आमटी तुम्ही नक्की करून बघा. ह्याला शेंगदाणे आपण कमी घालतो ना, त्याच्यामुळे अजिबात ॲसिडिटी होत नाही. चवीला सुद्धा खूप सुंदर लागते. आपण सूप पितो किंवा सार पितो ना, तशी अगदी नुसती प्यायला सुद्धा खूप सुंदर लागते. तर तुम्ही नक्की करून बघा ना. आवडली असेल तर मला नक्की सांगा. आणि शिवरात्रीला भात जरी चालत नसेल ना वरई, तर ही आमटी तुम्ही नक्की करून बघा. आणि नक्की मला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि बघा मी असं मस्त ताट वाढलं, गरमागरम वरईचा भात आणि ही मस्त आमटी. तर कसं वाटलं?